नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर लवंगाचे चाटण हे सर्दी खोकल्यासाठी उत्तम उपाय शेअर करते. त्यासाठी मी ते 4 लवंगा घेतल्या टेबलस्पूनवर आणि मध. पहिला ते आपण पाहूया. मी डायरेक्ट गॅसवर ते लवंगा ठेवलेत, जेणेकरून त्याला लगेच पेटते ते लवंग आणि ते आपल्याला कंप्लीट जाळून घ्यायचं आहे. फक्त जरा लक्ष ठेवा, कारण ते उडते कधीतरी कधी कधी, तर तेवढं जरा लक्ष ठेवा. पण ते कंप्लीट जाळून काळं होईपर्यंत आपल्याला थांबायचं. आता हे थंड होईपर्यंत आपण थांबूया. हे बघा, चांगलं तर जळले चांगले ते लवंगा. आता इकडे मी खलबत्त्या ठेवल्या ना, त्याच्यामध्ये आपण ते खुटून घेऊया. त्याची चांगली बारीक पावडर करूया. हे घरगुती उपाय आहे, त्याला काही साईड इफेक्ट नाही होत आणि तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकतात. आता इकडे फक्त ते मिक्स करायचं. तुम्हाला दिवसातून जितका वेळ पाहिजे, आराम मिळत असेल तितका वेळ हे चाटण खाऊ शकतात. ते एकाच वेळी सगळं खायची गरज नाहीये. चाटलं ना, जिभेवर लावलं ना चमचा, तरी तुम्हाला ते आराम मिळेलपर्यंत तुम्ही घेऊ शकतात. हे लवंग असलं तरी ते तिखटपणा त्याचा निघून जातो जळल्यामुळे, पण त्याचा जो इफेक्ट असतो तो राहतो. हे बघा, चाटण माझं तयार आहे. आता मी ते दुसऱ्या चमच्यामध्ये घेतले. मला पण स्वतःला सर्दी आणि खोकला झाला होता, म्हणून मी माझ्यासाठी केलं होतं, ते तुमच्यावर शेअर करते. बरं वाटलं मला. आणि हे बघा, याच्यावर गरम पाणी प्यायला विसरू नका. त्याच्याने त्याचा इफेक्ट लगेच आपल्याला मिळेल. तर गरम पाणी, वॉर्म वॉटर इज अ मस्ट. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.